शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंना सोशल मीडियात ट्रोल केलं जाऊ लागले। बच्चू कडूंनी आंदोलन मागे का घेतलं असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत आणि या विरोधात बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका स्पष्ट केली। पाहूया एक रिपोर्ट। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंना सोशल मीडियात ट्रोल केलं जाऊ लागले। बच्चू कडूंनी आंदोलन मागे का घेतलं असे सवाल विचारले जाऊ लागत आहेत। यावर बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले। भाजप आणि सरकारमधल्या काही लोकांचा आम्हाला बदनाम करण्याचा छुपा अजेंडा सुरू असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। का भाजप आणि सरकारमधले काही लोक आम्हाला बदनामी करण्याचा छुपा अजेंडा सुरू केलेला आहे? का बच्चू कडू बदनाम करून सोडला म्हणजे उद्या शेतकऱ्याचे आंदोलनच उभे राहणार नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीने काही छुपा अजेंडा सुरू केलेला आहे। त्यांना विनंती आहे का हे धंदे बंद करा, नाहीतर ते तुमच्या लय अंगलट येईल। आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून। जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला। तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन। आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय? कराले ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची औलाद आंदोलन करू शकत नाही। कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडूंनी नागपूर जवळ आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा व्यक्त केला। त्यानंतर मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांचं शिष्टमंडळ बच्चू कडूंसह शेतकऱ्यांना भेटलं। आंदोलन सुरूच ठेवत बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। आंदोलन स्थगित केल्यामुळे बच्चू कडूंना प्रश्न विचारले जाऊ लागले। छत्रपती संभाजीनगरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांनी बच्चू कडूंना फोन करत आंदोलन स्थगित करण्यामागचं कारण विचारलं। लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला, म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलं त्याचं ते ताकद नाही ना दादा। आपलं जरांगे पाटला एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा। तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक आणि आपल्याजवळ 1000 लोक। मग आपण तारीख लीड घेतली ना भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे। अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्जमाफी त्यांच्या बापाले करायला लागेल। हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाला, तो विषय सोडून टाक। यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना? आपल्याला लालच त्याच्या मायचा मारे भोसरीच्या कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते? 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350 बरोबर। आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनाव। 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय। पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले, त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे? मिली बघत झाले, आम्ही मॅनेज झालो। अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते। 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जातं आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आले हो? लाज नाही वाटत? आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा। आंदोलन केल्यानं जर बदनामी होत असेल आणि घरी बसणार आहे? अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता ना, तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना आम्ही। कॉमेंट्स करणाऱ्यांनी गावागावात उपोषणाला बसा, उद्या एकदा जंग। 30 जून त्याच्यानंतरची 1 जुलै आमची राहील। हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ। जहां जाएंगे वहां हंगामा होगा। सोडणार नाही आम्ही। अरे मेलो तरी बेहत्तर, आम्ही सोडणार नाही। आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका। बच्चू कडूंचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी जोरदार पाऊस होता। नेत्यांसह शेतकरीही पावसात भिजत होते, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याशिवाय पर्याय नव्हता, असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी, सगळ्यात मोठं। धो पाऊस आला। तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं? या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक डाग पण साधी खरूच पण नाही आली कोणाला, हे यशस्वीता नाही आहे।
सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या. सकाळी जेव्हा आम्ही उठलो, आम्ही अजूनही तरी झाले तयार नव्हते. जेव्हा 30 तारखेची सकाळ आली, म्हटलं आपण सकाळी पाहू, आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू. पण 300, 400, 500, 700 लोक उठले होते. आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं, तुम्हाला माहित असेल. बच्चू कडूंचं आंदोलन यशस्वी झालं, मात्र तहात फसलं असा टोला रोहित पवारांनी लगावला. सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती की कर्जमाफी 100% आता लगेच होईल, ते सुद्धा विधानसभेच्या आपलं अधिवेशन जे आता डिसेंबरचं आहे त्याच्या आधी कुठेतरी झाली. पण आंदोलन यशस्वी झालं. ते आपण जे काय लढा लढत होतो त्याला यश मिळालं. पण जेव्हा तह करायची वेळ आली, म्हणजे जेव्हा चर्चा करायची वेळ आली सरकारबरोबर, तिथं जे चाणक्य नीतीचे नेते आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि इतरही सर्व सरकारमधले नेते, त्यांनी चर्चेमध्ये कुठंतरी आपल्या या सर्व शेतकरी नेत्यांना अडचणीत आणलं का काय असा प्रश्न तिथं पडतो. बच्चू कडूंनी शेतकरी आंदोलन मागे घेतल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही एकमेकांना भिडताना दिसतायत. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या नावावर किती कोटी घेतले असा आरोप शेतकरी रविराज साबळे पाटील यांनी केलाय. रविराज साबळे पाटलांच्या आरोपांना नितेश कराळेंनी प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती खायला गेले, चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले. ह्या साबळे नावाचा पोरगा आहे, यांनी काय सांगितलं का बा मॅनेज झाले, पैसे घेतले, अमकं घेतलं, ढमकं घेतलं, खोके घेतले. असं नाही आहे भाऊ, समजलं का? ठीक आहे, थोडंसं आता मी तिथं नाही गेलो मीटिंगले, पण कोणावर तरी विश्वास ठेवा लागेल. मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन, आम्ही येतो सगळे, ठीक आहे, आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊन. आणि प्रशासनासोबत का बहिष्बाजी होते, कसं प्रशासन दबाव आणते, तुम्हाला कशा धमक्या देते, हे थोडंसं पहा, म्हणजे तुम्हाला कळण. एक आंदोलन तर करा. तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? लाला शेतकऱ्यांना शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी नाही करत मी. त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय, त्यांचे हक्क पण सांगतोय. आला मोठा शहाणा. वांग कळतं का तुला? वांग शेतीतलं झाकण झुल्या. शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारनं 30 जूनचं आश्वासन दिले. त्यामुळे बच्चू कडूंसह शेतकऱ्यांना 30 जूनची वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.